नमस्कार. मी गौतमी गोदावरी. पुष्प दुसरे. कोटिलिंगेश्वराच्या मंदिरातील घंटानादाने तिच्या विचारांची शृंखला खंडित झाली. अंधाराचे साम्राज्य गडद होत चालले होते. जागोजागीच्या मंदिरातून शेजारतीची लगबग सुरू झाली. कोटिलिंगेश्वराच्या देवळातून बाहेर येणारा प्रार्थनेचा स्वर संपूर्ण प्रवाहाला भारून टाकत होता. करचरणं कृतं वा कायजं कर्मजं वा श्रवणनयनजं वा मानसं वा पराधं विहितं वा सर्वमेतत् क्षमस्व. जय जय करुणाब्धे श्री महादेव शंभो. पुजाऱ्या त्या हातातील पंचारती सावकाशपणे उजवीकडून डावीकडे फिरताना कोटिलिंगेश्वराला उजाळून टाकत होती. ज्योतिर्मय शिवाला आरतीतील ज्योती प्रकाशमान करीत होती. त्यानंतर पुजारी गाभारा ओलांडून सभा मंडपातून बाहेर आला आणि त्याने रोजच्या सवयीने गोदामाईला ओवाळले. त्या अंधारात त्याचे गोदामाईच्या प्रवाहाकडे लक्ष होते की नव्हते कुणास ठाऊक, पण गोदाबाईला मात्र तो आरतीच्या प्रकाशात ठळक दिसत होता. तो सावळा राकट चेहरा आणि गोदावरी नमो नमः हे शेवटी म्हणताना प्रत्येक शब्दावर जोर देऊन मानेला झटका देणं आणि त्या झटक्याबरोबरच मोठे काळे कुरळे केस मागे सरकवणं हे गोदाबाईला रोजचे सवयीचे झाले होते. आज त्याने तो झटका जरा जास्तच जोरात दिला आणि माईला नकळत हसू आले. आपला भला मोठा देह शुभ्र उपरणे आणि शुभ्र लुंगी सावरीत हातातील आरतीसह तो आता त्या मूर्तीसमोर उभा होता. मूर्ती मोठी सुंदर होती, सुबक होती. शिल्पकाराने आपले संपूर्ण कौशल्य वापरून ती मूर्ती घडवली होती, पण पुजारी मूर्तीला ओवाळत होता आणि आरतीच्या प्रकाशात मूर्तीचे मुख उजळून निघाले होते, पण ते मुख निस्तेज भासत होते. मूर्तीच्या कपाळावर पुजाऱ्याने जे भस्माचे आडवे पट्टे ओढले होते ते सुद्धा चिंतेने कपाळावर पडलेल्या आठ्यांसारखे दिसत होते आणि डोळे टपोरे होते, पण त्यात भरले होते नैराश्य. दृष्टी समोर स्थिर होती, पण नजरेत भाव होता फक्त अपराधीपणाचा. पुजाऱ्याच्या मागे असलेल्या लोकांमध्ये एक छोटी बालिका होती. ती आपल्या वडिलांना विचारत होती, बाबा हे कोणते बाप्पा आहेत? आणि बाबा उत्तरले, बेटा हे महर्षी गौतम आहेत. आणि मग गोदेच्या अथांग प्रवाहाकडे अंगुली निर्देश करून म्हणाले, ही जी गोदामाई वाहते ना ती या महर्षी गौतमांनीच धरणीवर आणली. आणि त्या बालिकेने डोळ्यात न मावणाऱ्या गोदेच्या अथांग प्रवाहाकडे पाहिले आणि गोंधळून त्या अचेतन मूर्तीकडे पाहिले. एव्हाना पुजारी सभा मंडपाकडे निघाला आणि गौतमांचा चेहरा काळवंडला. गोदामाईला मात्र तरीही तो दिसत होता. त्या उदास चेहऱ्यामागची व्यथा कळत होती. हल्ली तो चेहरा रोजच गोदामाईला सांगत होता, आई मला माफ कर. आजच्या तुझ्या दारुण अवस्थेला सर्वार्थाने मीच जबाबदार आहे. त्या गोहत्येच्या पातकाचे ओझे मला पेलवले असते, पण आजची तुझी दुर्दशा मात्र मला पाहवत नाही. एकेकाळी कुणी जर म्हटले की गौतमाने गौतमी गंगा आणली तर मला शब्दातीत आनंद होत असे, पण आई आज माझे हेच कर्म मला कुरतडते. मला आठवते तुला या भूमीवर राहायचे नव्हते. तू मला शुद्ध करून पुन्हा जायचे म्हणत होतीस, पण मी स्वार्थी झालो आई. आणि तो बालका समान रुदन करू लागला. नाही बाळा, तू स्वार्थी असतास तर तुझे काम झाल्यावर मला जाऊ दिले असतेस, पण तू तर खरा निष्काम कर्मयोगी होतास म्हणून जगाची काळजी केलीस. म्हणूनच म्हणते चूक तुझीही नाही आणि माझीही नाही, हे आपले प्राक्तन आहे असे म्हणून गोदामाई मार्गस्थ होते. सांप्रत काळात गोदामाई समुद्र संगम स्थळीही निर्विकार असते. केवळ देह धर्म देहाचा स्वभाव म्हणून ती सागरार्पण होते, नाईलाज म्हणून.
अगदी गतशतकांपर्यंत ती किती ताठ मानेने ब्रह्मगिरी ते अंतर्वेदी द्राक्षारामचा प्रवास करीत होती. शेकडो योजने भूमी सुजलाम सुफलाम करीत होती. तिच्या काठावरील मानव समूह समृद्ध तर होताच, पण घनदाट अरण्यांनी जैव वैविध्यताही जोपासली होती. हजारो प्रकारचे पशुपक्षी माईच्या आश्रयाला राहून तिची शोभा वाढवत होते. तसेच विविध प्रकारचे जलचरही आईची सोबत करीत होते. किती समृद्धी होती. आणि हे काय झाले? हे बकालत्व आणणारा, हा भयान दिवस दाखवणारा एक आणि एकच प्राणी आहे, आणि तो म्हणजे मानव. प्रभू, या मानवाला समृद्ध करण्यासाठीच तर आपला गौतम हिमालय सोडून सह्यागिरीवर आला होता, नाही? त्याने त्याचे सर्वस्व देऊन ब्रह्मगिरी समृद्ध केला होता. पण आज ब्रह्मगिरीची अवस्था काय आहे? आज उगमस्थानाजवळ गौतमाची प्रतिमा ठेवली आणि त्याची तत्वे, आदर्श, कर्मयोग सर्व काही कुशावरती बुडवून टाकलेत. गौतमांच्या आठवणीने माईला गौतम काळात नेऊन सोडले. धन्यवाद.